मंडळी नमस्कार. आपण नेहमीच महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये मत आपण मांडतोय असे व्हिडिओ पाहायला मिळत असतील आपल्याला. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं कौतुक करावं असं वाटते मला. शेवटी जे चुकतं त्यावरती बोट ठेवणं हे आपलं काम आहे. त्याशिवाय सरकारला सुधारणा कशा करायच्या कळणार नाहीत. जशी आपण नीतीची निंदा करतो तसं कौतुकही केलं पाहिजे. सध्या जी मतदार याद्यामध्ये सुधारणा करण्याची मोहीम चालू आहे आणि 2002च्या मतदार यादीमधील पुरावा ते वागत आहेत. जसं देशभरामध्ये SIR आपण ची मोहीम पाहिली तर ह्याचा विशेष बेनिफिट हा आहे की जर 2002च्या यादीमध्ये जर पुरावा नाही सापडला तर तुमचं मतदार यादीमध्ये नावच लागणार नाही किंवा असलं तरी ते निघून जाईल. प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण तो त्याचा व्हिडिओ बनवतोय तर प्रक्रिया थोडक्यात सांगेन. किंवा माझ्या घरी एखादी सून आली आहे किंवा माझी मुलगी बाहेर दिली आहे तर माझ्या घरी सून आली आहे, तिचं माझ्या गावामध्ये मतदार यादीमध्ये नाव आवश्यक असेल तर मला तिच्या माहेरचं तिच्या वडिलाचं वगैरे 2001मध्ये नाव असल्याबाबतचा पुरावा मागवायचा आहे आणि तो पुरावा इथं दाखल करायचा आहे. जर मी माझ्या मुलीचं लग्न केलं असेल तर माझ्या मुलीला तिच्या गावामध्ये मतदार यादीमध्ये नाव आवश्यक असेल तर तिला मी 2001च्या यादीमध्ये माझं नाव आहे याचा पुरावा मला द्यावा लागेल तिकडे, तेव्हा तिचं नाव लागेल. किंवा माझा छोटा मुलगा आहे, तो आता 18 पास झाला आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला त्याला मतदानाचा अधिकार भेटला पाहिजे, मतदार यादीमध्ये त्याचं नाव यायला पाहिजे. तर त्याच्या नाव येण्यासाठी जी काय माहिती द्यायची त्यामध्ये त्याचे पालक 2002च्या यादीमध्ये मतदार होते याचा पुरावा द्यायचा. हे अतिशय कौतुकास्पद असा निर्णय आहे आणि त्यावरती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे देशभरातले जे वरलं सरकार आहे त्यांचेही विशेष आभार. कारण जे चुकीचे लोक ह्या देशामध्ये राहत होते, आपण पश्चिम बंगालमध्ये रिझल्ट पाहतोय की बरेच बांगलादेशमध्ये निघून जाण्याच्या तयारीमध्ये अनेक लोकांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले असतील. हा एक व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षामध्ये बसेल. दादा आप लोग कहाँ से आए हो? कोलकाता से आया. अब बांग्लादेशी है. आप बांग्लादेशी हो? हाँ। कब से हो कोलकाता में? 1 साल हो गया. कैसे आए थे? वो आया था, वो चुरा कर आ गया. तो अभी क्यों वापस जा रहे हो? ये नहीं से चालू हो गया इसलिए हम वापस जाना चाहेंगे. मेरा देश तो यहाँ पे नहीं है. जी मेरा देश बांग्लादेश है, डॉक्यूमेंट्स बांग्लादेश है, हाँ जी. इसलिए हम चला जाएंगे. तो आप इधर जो आए थे आपके पास कोई लीगल डॉक्यूमेंट्स नहीं था? नहीं था. इंडिया का कोई डॉक्यूमेंट्स नहीं था, कैसे रह रहे थे फिर? वो ऐसे रहते है जैसे आप लोग रहते हैं, हम ऐसे ही रहते हैं. आपण पाहिलं की बांगलादेशी काही चुरून येत होते, काही अतिरिक्त कारवाया करण्याच्या उद्देशाने येत होते, पण काही असे काही लोक होते ज्यांना खरंच या ठिकाणी यायचे आणि 4 पैसे कमवायचे, मजुरी करायचे, परंतु ते अनलिगली राहत होते. तेही लोक आता बाहेर निघत आहेत कारण ते पुरावा देऊ शकत नाहीत. 2002च्या यादीमध्ये त्याच्या कुटुंबातलं इथं कुणी असेल असं होणार नाही, कारण आसपास 22-23-24 वर्षाखाला विषय असं 26 चालू आहे. जवळपास 24 वर्षापूर्वी 2002ची यादी होती, त्या यादीमध्ये ज्यांचं कोणाचं नाव असेल अशी पुरावे ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे जे काही असंख्य लोक या ठिकाणी राहत होते ते बाहेर निघून जाणार आहेत. खास करून जे देशविघातक काही कारवाया करणारे लोक आहेत, जे आज इथं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कुठलाही जम्मू काश्मीरमधला भाग असेल, जे अनलिगली हे लोक राहत होते, हे लोक आता बाहेर निघतील. त्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला त्याचे हात बळकट होतील. आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील भाजपचं सरकार, एकनाथ शिंदे शिवसेना असेल, राष्ट्रवादीची तिघांची जी काही युती आहे, हे सरकार किंवा केंद्रामधलं नरेंद्रजी मोदी साहेब यांचं सगळे सरकार आहे, यांचे विशेष आभार मला मानावंसं वाटतं. या बाबतीमध्ये आपल्या प्रतिक्रिया. जय महाराष्ट्र.